नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहास पाहणार आहोत। इतिहासामध्ये घटक दुसरा आहे। घटक दुसरा इतिहासाची साधने। घटक दुसरा इतिहासाची साधने यामध्ये आपण उपघटक पाहणार आहोत। उपघटक नंबर 1 भौतिक साधने। भौतिक साधने। नंबर 2 लिखित साधने। आणि नंबर 3 आहे मौखिक साधने। नंबर 4 भारतीय इतिहासाची प्राचीन भारतीय इतिहासाची साधने। इतिहासाची साधने। आणि 5वा आहे इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी। इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी। आता इतिहासाची साधने पाहत असताना आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू, वापरलेले अनेक साधने जी आहेत ती साधने आजही अस्तित्वात आहेत। त्यांनी कोरून ठेवलेली जी लेख आहेत ती लेख सुद्धा आपल्याला पाहायला सापडतात। या साधनाच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो। त्यांनी करून ठेवलेल्या लेखामुळे आपल्याला इतिहास कळू शकतो। चालीरीती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो। कशामुळे इतिहास कळतो? चालीरीती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारावर आपल्याला इतिहास कळतो। या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात। जी काही मी आता तुम्हाला सांगितलेली आहेत इतिहासाची साधने, कागदपत्रे, चालीरीती, परंपरा, ही सर्व इतिहासाची साधने आहेत आणि यांच्या आधारावरच आपल्याला इतिहास कळू शकतो। म्हणून याला इतिहासाची साधने असे म्हणतात। इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत। कळलं का तुम्हाला? इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत। नंबर 1 भौतिक साधने। नंबर 2 लिखित साधने। आणि नंबर 3 आहे मौखिक साधने। नंबर 3 आहे मौखिक साधने। आता भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते आपण पाहूया। नंबर 1 भौतिक साधनामध्ये नंबर 1 किल्ले, लेणी, स्तूप यासारख्या साधनांचा समावेश या भौतिक साधनामध्ये होतो। तुम्हाला माहित असेल तर अजिंठा वेरूळची लेणी वगैरे आहे। अजिंठा वेरूळची लेणीमध्ये सुद्धा या किल्ले, लेणी, स्तूप अशा प्रकारे या साधनांचा वापर केलेला आहे। ती साधने बघून आपल्याला कळते की त्यावेळचा जो इतिहास आहे त्यावेळचा इतिहास हा कसा होता, कशा प्रकारचा होता हे आपल्याला त्या आजही त्यांच्या त्या किल्ल्यांवरून किंवा लेणीवरून किंवा स्तूपावरून आपल्याला कळून येते। त्यावेळची जी नाणी आहेत
परत नाणी सुद्धा ही इतिहासाची साधने आहेत। आता पोर्तुगीजांच्या काळातली साधने, डच, फ्रेंच यासारखे जे विदेशी येऊन गेलेले आहेत त्यांच्या काळातली जी साधने आहेत, काही काही साधने, यावरून आपल्याला लक्षात येते की त्यावेळची नाणी वगैरे, शिक्के वगैरे जे आहेत हे कशा प्रकारचे होते। मग आता भौतिक साधनामध्ये किल्ले, लेणी आणि स्तूप आहेत, ही इतिहासाची साधने तर आहेतच, परंतु भौतिक साधनामध्ये परत दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो। पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात। दैनंदिन जीवन जगत असताना मानवाने ज्या काही वस्तू वापरलेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये, त्या वस्तू आजही आपण वापरताना दिसत आहेत। पुरातन वस्तूमधील खापरांच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो। दागदागिने आणि इतर वस्तूवरून मानवी समाजाच्या परस्परासंबंधाची माहिती मिळते। धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते। वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतीचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत। इतिहास पाहताना फक्त आपण पूर्वीच्या काळामध्ये कशा प्रकारे जगत होतो याचीच प्रचिती आपल्याला येत नाही, तर त्या काळामध्ये सुद्धा घरे कशा प्रकारचे होते, त्या काळातील लोक कोणत्या प्रकारचे दागदागिने वापरत होते, त्यांची वेशभूषा कशी होती, त्यांचं राहणीमान कसं होतं, याचा सुद्धा आपल्याला इतिहास पाहायला मिळतो। याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात। या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते। या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात। तर भौतिक साधनामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की किल्ले, लेणी, स्तूप, त्यांचं राहणीमान, त्यांचे घरं, नाणी, मुद्रा या साधनांचा समावेश या भौतिक साधनामध्ये होतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतरचा घटक आहे लिखित साधने। दुसरा घटक कोणता आहे? लिखित साधने। लिखित साधने, लिखित साधनामध्ये अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत। इथे बघा तुम्हाला दाखवलेले आहे खापराचा तुकडा, दागदागिने, भांडी वगैरे, हे भौतिक साधने आहेत, नाणी वगैरे। याच्यावरून लक्षात येते की त्यावेळची नाणी कशी होती, दागदागिने कशा प्रकारचे, अलंकार कशा प्रकारचे होते, भांडी कशी होती। भांडी ही मातीची होती त्या काळामध्ये। आज मात्र बदल होत गेलेला आहे आणि आज आपण पाहतो जर्मनची भांडी, स्टीलची भांडी, तांब्याची भांडी, स्टेनलेस स्टील आलेला आहे, ॲल्युमिनियम आलेला आहे, अशा प्रकारचा बदल होत गेलेला आहे। काळानुरूप बदल होत जातो आणि त्यानुसार मग लोकांच्या राहणीमानामध्ये आणि जीवनामध्ये सुद्धा बदल होतो, आपण पाहतो आहे। पण दुसरा घटक आहे लिखित साधने। लिखित साधनामध्ये अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत। हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली। आता आपण पाहतो आहे पूर्वीच्या काळी लेखनाची किंवा कोणत्याही प्रकारची अशी सुविधा नव्हती, शाळेची सुविधा नव्हती, देश आपला विकसित नव्हता, त्यामुळे त्या मानवाला लेखनाबाबत तो पूर्णपणे अनभिज्ञ होता। पण जसं जसं कालांतराने त्या माणसाच्या जीवनामध्ये बदल होत गेले तसं तसं मात्र माणूस हा पुढे पुढे शिक्षित होत गेला आणि मग त्याला लिहिण्याची सवय लागू लागली, लेखनाची कला त्याला अवगत झाली आणि त्यावरून मग त्याच्या जीवनाला सुरुवात झाली। माणूस सुरुवातीला प्रतीकी, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे। जेव्हा माणसाला लेखनाची कला अवगत झाली त्यावेळेस मात्र माणसाने प्रतीकाच्या आणि चिन्हांच्या आधारे तो मग नोंदी ठेवायला लागला। काय ठेवायला लागला? नोंदी ठेवायला लागला आणि त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली। हा बदल काही एकदम असा बदल झाला का? नाही, हा बदल हा एकदम असा नाही झाला, तर कितीतरी वर्ष लागली, हजारो वर्ष लागली। हजारो वर्षानंतर तेव्हा पुढे त्या मानवाला ती कला अवगत झाली। सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यासारख्या इतिहासाचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाईल अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेला असे। आता जेव्हा जेव्हा मानवाला लेखन करावंसं वाटलं, जेव्हा जेव्हा त्याला
एखादा मजकूर लिहावासा वाटला त्यावेळेस मजकूर लिहिताना त्या आदिमानवाने काय केलेलं आहे की मजकूर लिहिताना एखाद्या अणकुचीदार म्हणजे साधनाने म्हणजे टोकदार, अणकुचीदार म्हणजे कसं टोकदार, जसं माझ्याकडे एक पेन आहे, या पेनाचा आकार बघा कसा, त्याचं टोक कसं आहे अणकुचीदार आहे म्हणजे एकदम टोकदार आहे. अशा प्रकारचं साधन वापरून त्या मानवाने त्याला जर एखादा मजकूर लिहायचा झाला तर त्या तो मजकूर लिहिताना त्या मानवाने अणकुचीदार साधनाचा वापर करून तो लिहू लागला. अनुभव व ज्ञान जसे जसे वाढत गेले तसे तसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. मग त्याला लेखनाची कला अवगत झाली. लेखनाची कला अवगत झाल्यानंतर जेव्हा त्याला मजकूर लिहावासा वाटला तेव्हा तो मजकूर तर लिहत गेला, पण जेव्हा मग त्यांचा राज्यकारभार सुरू झाला, त्या मानवाचा जेव्हा राज्यकारभार सुरू झाला त्या राज्यकारभारामध्ये मग मजकूर लिहिताना, मेसेज पाठवताना त्याने मग कामकाजाचे वृत्तांत जे काम केलेले आहे त्याचा लेखाजोगा जो आपण म्हणतो तो लेखाजोगा मग लिहून ठेवण्याकरता त्याने लेखनाची पद्धत अवलंबली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, ज्ञानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्रावर कोरून ठेवली. काही राजांनी तर त्यांनी दगडावर सुद्धा ज्ञानपत्रे आणि निवाडे याच्यावर त्यांनी कोरून ठेवलं म्हणजे लिहून ठेवलं. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयावरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. लिखित साधने म्हणजे काय तर त्यावेळेस जे काही घडलेलं होतं, जे काही कामकाज त्यांनी केलेलं होतं त्यांच्या त्या कामाचा लेखाजोगा त्यांनी एका दगडावर, निवाड्यावर त्यांनी कोरून ठेवलेला आहे, लिहून ठेवलेला आहे, म्हणून त्यांना लिखित साधने असे म्हणतात. आणि त्यांच्या या लिखित साधनांमुळे, कोरून ठेवलेल्या कामकाजामुळे आज आपण इतिहास पाहू शकतो. नाहीतर आपल्याला पूर्वीचा जो इतिहास होता हा इतिहास कळलाच नसता. कळला असता का आपल्याला? नाही कळला असता, कारण माहिती कुठून मिळाली असती आपल्याला. म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा लेखाजोगा त्यांनी दगडावर म्हणा, ताम्रपटावर म्हणा, जिथे कुठे त्यांना अवेलेबल झालं, उपलब्ध झालं अशा ठिकाणी त्यांनी त्यांचा मजकूर, त्यांचं केलेलं काम, वर्क जे आपण म्हणतो ते त्यांनी तिथं कोरून ठेवलेलं आहे. आणि या कोरून ठेवलेल्या साधनामुळे आज आपण इतिहास पाहू शकतो, इतिहासाची माहिती आपल्याला भेटू शकते. त्यानंतर आहे तिसरा घटक आहे मौखिक साधने. तिसरा घटक आहे मौखिक साधने. मौखिक साधनामध्ये नंबर 3 आहे मौखिक साधने. नंबर 3 मौखिक साधने. मौखिक साधनामध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो, ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. काय सांगितलं इथं मौखिक साधनामध्ये? ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो, ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यासारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. मौखिक साधनामध्ये कोणत्या कोणत्या साधनांचा समावेश होतो? ओव्या, लोकगीते, लोककला यासारख्या साधनांचा समावेश मौखिक साधनामध्ये होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पाहायचं झालं तर ओवी पहा. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारी येला कुंडलिक आला न्याया. ही झाली ओवी. आणि लोकगीत पहा. महानगरी उजनी लई पुण्यवान दाणी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनीचा विक्रम राजा. विक्रम राजा कुठला होता? विक्रम राजाने लोकगीत जे लिहिलेलं आहे उज्जैनचा होता. कुठला होता? उज्जैन.
उज्जैन मधला हा विक्रम राजा त्याने हे लोकगीते लिहून ठेवलेलं आहे. तर हे ओवी आणि लोकगीते मौखिक साधनामध्ये मोडतात. त्याच्यानंतर चौथा होता घटक प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. चौथा घटक होता प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि पाचवा आहे इतिहासाबाबत घ्यावयाची काळजी. मग याच्यामध्ये बघूया आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनेमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. कशाची साधने? इतिहासाची साधने. यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कोणत्या याच्यात कोण मोडते ते पहा. भौतिक साधनामध्ये भौतिक साधने नंबर 2 आहे. लिखित साधने. इथे प्रत्येक घटकाचं वर्गीकरण केलेलं आहे आणि इकडे आहे मौखिक साधने. आता भौतिक साधनेमध्ये दिलेलं आहे वस्तू, गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडे, शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी, शास्त्रे, गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी आणि स्तंभ. आणि लिखित साधनामध्ये आहे हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवासाचे लेखन, चीनी प्रवासाचे प्रवास वर्णन आणि व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख. आणि मौखिक साधनामध्ये आहे प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. आता ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी त्यांनी लिखित स्वरूपात लिहून ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर जे ग्रंथ वगैरे आहेत, भगवद्गीता म्हणा, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, असे अनेक जे ग्रंथ आहेत, वेद आहेत, लेख आहेत, हे सर्व वेद, लेख वगैरे आहेत हे त्याने लिखित स्वरूपामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि या लिखित पुराव्याच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो आहे. कशाच्या आधारे इतिहास कळतो आपल्याला? पुराव्याच्या आधारे. मात्र इतर वास्तूबद्दल किंवा इतर वस्तूविषयी जर बघायचं झालं तर आपल्याला असा कुठेही इतिहास दिसत नाही की त्या वस्तूचा इतिहास आहे. परंतु या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला यांचे जिवंतपणे आपल्याला उदाहरणे पाहायला मिळतात आणि त्या पुराव्याच्या आधारावर आपण इतिहासाची कल्पना करू शकतो की त्या मागील काळात, मागील दशकात काय घडलेलं होतं, कुठे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी कोरून ठेवल्यामुळे आज आपण इतिहास पाहू शकतो. त्यानंतर चौथा घटक आहे, पाचवा घटक आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने मध्ये अश्मयुगीन काळापासून इसवी सन सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. सुरुवातीच्या काळामध्ये वेद हे शास्त्र लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदाचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाऊ लागले. तुम्ही सुरुवातीला जर पाहाल तर तो वेद जे हे ग्रंथ होते, हे ग्रंथ हे पूर्वीच्या काळामध्ये लिखित नव्हतं. परंतु ते मग लिखित नव्हतं तर मग आपण ते ग्रंथ कसं वाचन करत होतो, तर ते तोंडी पाठांतर होतं. मुख म्हणजे तोंडी पाठांतर होतं. आणि मग काही काळानंतर या ग्रंथाला मान्यता मिळून मग त्यांनी त्याचं लेखन करून ठेवलं आणि मग आपण त्या लेखनाच्या भरोश्यावर आता आज आपण कुठेही त्या ग्रंथाचं वाचन करू शकतो. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो.
त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी आणि अशा भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन इतिहास पाहायला मिळतो. जुना जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला कशामुळे कळू शकतो, तर त्या ज्या वस्तू आहेत करून ठेवलेल्या, जी साधने आहेत, जी ग्रंथ आहेत, त्या उपनिषदे आहेत, त्या ग्रंथाच्या सहाय्याने, त्या ग्रंथाच्या मदतीने आपल्याला पुरातन काळातील इतिहास पाहायला मिळतो. पाचवा घटक आहे इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. आता इतिहासाचं लेखन करताना कोणती काळजी घ्यावी लागेल बघा. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असं पण नाही. इतिहास लिहिताना इतिहासकाराला मोठी काळजी घ्यावी लागते. कोणती काळजी? इतिहास लेखन करताना जर एखादा पुरावा जर सापडला तर तो एखादा पुरावा हा विश्वासार्ह म्हणजे खरोखरच असेल असंही आपण म्हणू शकत नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. आपण एकदम कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. मग जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ज्याने कोणी तो ग्रंथ लिहिला असेल, ज्याने कोणी काव्य लिहिलं असेल, लेखन केलं असेल, साहित्य लिहिलेलं असेल, कादंबरी लिहिली असेल, मग त्या कादंबरीची, त्या साहित्याची आपल्याला छाननी करावी लागेल, म्हणजे पडताळणी करावी लागेल, सखोल अभ्यास करावा लागेल. मग त्यावरून आपल्याला कळून येईल की तो इतिहास कोणी लिहिलेला आहे. म्हणजे असं आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकाशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व आहे. आपण कोणत्याही गोष्टीच्या टोकापर्यंत जाऊन आपण पोहोचू शकत नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला ठरवायची असेल तर आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागते, ते शोधून काढावं लागते आणि मग तेव्हा आपण चिकित्सा करू शकतो. मग या चिकित्सा वृत्तीला, या चिकित्सा साधनाला फार महत्त्व आहे. अशा प्रकारे पाठ दुसरा इतिहासाचे साधने हा धडा संपलेला आहे. मग आता मी तुम्हाला जे काही सांगितलेले आहे इतिहासाचे जे 3 घटक आहेत, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. मग भौतिक साधनामध्ये कोणते कोणते घटक येतात, लिखित मध्ये कोणते पुरावे येतात, मौखिक मध्ये कोणते कोणते साधने येतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सांगितलेल्या भागाचा तुम्ही अभ्यास करा, त्यावर प्रश्न काढा. एकदा नाही, दोनदा नाही, तर तुम्ही 3दा धडा वाचा आणि वाचल्यानंतर तुम्हाला खरोखर समजेल आणि मग त्यावर तुम्ही प्रश्न काढा. धडा संपलेला आहे. प्रश्नाची उत्तरे तुम्ही लिहून टाका. खाली तुम्हाला दिलेले आहे, स्वाध्याय दिलेले आहे, तर स्वाध्यायाचा तुम्ही वापर करा आणि सोडवा आणि उद्याला मला दाखवा. ठीक आहे. थँक्यू.